सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 10 जानेवारी 2025 पॉवर्ड बाय व्हीपी क्रिएशन सातारा ॲडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग PR। कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या कराडच्या शुभदाचा पुण्यात खून, महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। पुण्यातील एका नामांकित IT कंपनीत एक महिला सहकार्यावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना कंपनीच्या पार्किंग एरियात घडली होती। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शुभदा पोदारे वय 28 मूळ राहणार कराड हिचा मृत्यू झाला आहे। अशा घटनांमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। खटावच्या तहसीलदार बाई माने यांचा जामीन अर्ज फेटाळला। वडूज येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने तहसीलदार बाई माने व 2 तलांटीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे। महसूल विभागात यामुळे चांगलीच खळबळ माजली आहे। तहसीलदार बाई माने या प्रकरणी शरण येणार की उच्च न्यायालयात दाद मागणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। साताऱ्यात आजपासून शोध मराठी मनाचं संमेलन, खासदार शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन। जागतिक मराठी अकादमी आणि रयत शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शोध मराठी मनाचं हे 20वे जागतिक मराठी संमेलन दिनांक 10, 11 आणि 12 जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आले आहे। या जागतिक मराठी संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत आहा साळुंके हे आहेत। या संमेलनाचे उद्घाटन खासदार शरद पवार यांच्या हस्ते आज सायंकाळी 5 वाजता होणार आहे। जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सवाचे शानदार उद्घाटन। मुलामुलींच्या शारीरिक मानसिक विकासाबरोबर परिपूर्ण विकासासाठी क्रीडा स्पर्धा महत्त्वाच्या आहेत। अशा स्पर्धांमुळे त्यांच्या सांघिक भावना वाढीस मदत होते, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी याशिन नागराज यांनी उद्घाटनावेळी केले। राज्य GST अधिकाऱ्यांचे सातारा येथे लेखणी बंद आंदोलन। राज्य वस्तू व सेवा कर विभागाच्या राजपत्रित अधिकाऱ्यांनी बुधवारपासून 2 तास लेखणी बंद आंदोलन केले। अधिकाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने केली। कराड येथे अज्ञात वाहनाच्या धडकेतील मृत व्यक्ती सवादे तालुका कराड गावचा। पुणे-मंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूर नाका येथे रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला अज्ञात वाहनाने मंगळवार दिनांक 7 जानेवारी रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास धडक दिली होती। या अपघातात पादचारी जागीच ठार झाला होता। त्याची ओळख पटवून पोलिसांनी यश आले आहे। स्वप्नील दिलीप थोरात वय 28 राहणार सवादे तालुका कराड असे अपघातातील मृताचे नाव आहे। कराड चिपळूण रस्त्याचे काम दर्जाहीन। कामाच्या ढासळलेल्या दर्जामुळे कराड चिपळूण या बहुचर्चित रस्ता दर्जनेतील तुटीमुळे अनेक ठिकाणी रस्ता खचणे, भेगा पडणे, चिरा पडून अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे। 2 वर्षात अनेक अपघातात डझनभर नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे। या दुचाकीस्वारांचा जास्त समावेश आहे। कंपनी विरोधात स्थानिक नागरिक आक्रमक झाले आहेत। कंपनीकडे फक्त 7 ते 8 महिन्याचा देखभाल दुरुस्ती ठेका असल्याने नंतर रस्ते विकास महामंडळाची जबाबदारी पेलणार का, असा सवाल स्थानिक नागरिक विचारत आहे। पसरणी तालुका वाई येथे घराला लागलेल्या आगीत घर जळून खाक, 7 लाखांचे नुकसान। पसरणी तालुका वाई येथील रवींद्र केळगणे यांच्या घराला बुधवारी सायंकाळी आग लागली। स्वयंपाक करताना चुली शेजारी असणारी पाचटावर ठिणगी पडली आणि त्याचे रूपांतर काही क्षणात भयंकर मोठे आगीत झाले। यात संसर्गोपयोगी साहित्य जळून सुमारे 7 लाखाचे आर्थिक नुकसान झाले। खराडे तारगाव फटा येथे ट्रॉली पलटी झाल्याने वाहतूक काही काळ ठप्प। खराडे तारगाव फटा ते तारगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर ऊस वाहतूक करणारी ट्रॉली पलटी झाली। या मार्गावर वाहतूक काही तास ठप्प झाली होती। जिल्ह्यात थंडीचा कडाका कायम। जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून थंडी कायम आहे। गुरुवारी सातारा शहरात 14.9 तर महाबळेश्वरला 12.9 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली। त्यातच वातावरणात शीतलहरी असल्याने दिवसही गारावा झुंबतो आहे। अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा। व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर करा।